आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे हवामान, जे डिपेंड असते टेम्परेचर, पर्जन्य तसेच सनरेज अक्षवृत्तावरती कसे पडतात यावरती. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राच्या हवामानाचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे कोकण. तिथे उष्ण, दमट आणि सम हवामान असते. ऑन ॲन ॲव्हरेज टेम्परेचर 22 डिग्री टू 26 डिग्री सेल्सिअस असते. समुद्र किनाऱ्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते. त्यासोबतच समुद्र किनारा असल्यामुळे हवा उष्ण आणि थंड होत नाही, त्याच्यामुळे ते हवामान सम असते. उन्हाळ्यात साधारणतः 30 ते 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असते आणि हिवाळ्यात 20 ते 22 डिग्री सेल्सिअस. आणि पर्जन्य म्हटलं तर ते 200 ते 250 सेंटीमीटर एवढे असते. त्यानंतर पुढचा प्रकार म्हणजेच सह्याद्री. तिथे हवामान आर्द्र आणि थंड असते. ऑन ॲन ॲव्हरेज आपण टेम्परेचर बघितलं तर ते 18 टू 16 डिग्री सेल्सिअस असते. समुद्रसपाटीपासून वर गेल्यावरती टेम्परेचर कमी होत जाते, त्यामुळे सह्याद्री घाट माथ्यावरचे टेम्परेचर कमीच असते आणि थंडी जास्त असते. प्लस इथे पाऊस सर्वाधिक असतो, म्हणजे 250 सेंटीमीटरपेक्षाही अधिक. उन्हाळ्यात तापमान 22 डिग्री सेल्सिअस तर हिवाळ्यात 12 ते 14 डिग्री सेल्सिअस असते. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागाला मावळ प्रांत असे म्हणतात. मावळ म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे पाऊस वाढत जातो आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जातो. सह्याद्री पर्वताला नैऋत्य मान्सून वारे धडकून महाराष्ट्रात जास्त प्रमाणात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. माळो हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश आणि हवामानामुळे ओळखला जातो. त्यानंतरच सह्याद्री आणि सातपुडा रांगेचा महाराष्ट्र हवामानावरती खूप परिणाम होत असतो. नंतर आपण पुढचा प्रकार बघूयात, तो म्हणजेच महाराष्ट्र पठार. तिथे उष्ण, कोरडं आणि विषम हवामान असते. साधारणतः 32 ते 34 डिग्री सेल्सिअसपर्यंत वार्षिक तापमान असते. उन्हाळ्यात जास्त तर हिवाळ्यात कमी. त्याच्यात तफावत म्हणजेच डिफरन्स जास्त असतो. उन्हाळ्यात 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तर हिवाळ्यात 18 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असते. आणि पाऊस बघितला तर कमी पडतो, म्हणजे 70 ते 150 सेंटीमीटरच्या दरम्यान असतो. आता आपण एक कन्सेप्ट बघूयात, ती म्हणजेच तापमानाची विपरीतता, म्हणजेच चेंज इन टेम्परेचर व्हेरिएशन. त्यात महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास टेम्परेचर वाढत जाते. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय मौसमी हवामान असते आणि सर्वाधिक पाऊस प्रतिरोध प्रकारचा पडत असतो. आता आपण हवामानाशी निगडीत काही टर्म्स बघूयात. त्यात सगळ्यात आधी येतं पर्जन्य दिवस, म्हणजेच रेनी डे. रेनी डे दुसरं काही नसून भारतीय हवामान विभागानुसार एका दिवसात 2.5 mm पेक्षा जास्त पाऊस पडणे म्हणजेच पर्जन्य दिवस होय. त्यानंतर दुष्काळ किंवा अवर्षण काळ. यात एका वर्षात पाऊस 75% कमी झाल्यास तो भाग किंवा त्या वर्षात दुष्काळ पडला असे आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्रात वाई येथे दुष्काळ पडत असतो. त्यानंतर वावटळी किंवा धुळीचे वारे, तर ते मे आणि जूनच्या दरम्यान असतात. मध्य महाराष्ट्रात म्हणजेच विदर्भात ते जास्त प्रमाणात असतात. त्यानंतर पुढची टर्म आहे वायुभार, म्हणजेच एअर प्रेशर. तर एअर प्रेशर समुद्र सपाटीपासून ऑन ॲन ॲव्हरेज 1013.2 मिलीबार असते. त्यानंतर महाराष्ट्र हवामानावरती परिणाम करणारे आपण काही घटक बघूयात. तर त्यात भौगोलिक स्थान, प्राकृतिक रचना, अक्षवृत्तीय विस्तार, समुद्राच्या बेसपासूनची हाईट, मोसमी वारे, त्यानंतर वने, ह्युमिडिटी, सागरी किनारे आणि सनरेज हे अफेक्ट करत असतात. त्यानंतर आपण हवामानाची स्थिती बघितली तर त्यात उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान नागपूर ते कोल्हापूर येथे असते. मे महिन्यात अधिक तापमान असून पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात ते जास्त होत जाते. एप्रिल मेच्या दरम्यान वळवीचा किंवा आंबेमोहोर, आम्रसरी या प्रकारचा पाऊस येत असतो. सुरुवातीचा पाऊस म्हणजे संध्याकाळच्या वेळी येतात त्या सरी, त्यांना आपण आम्रसरी म्हणतो. आणि तो पाऊस आंब्यांसाठी उपयुक्त असतो, त्यासाठी आपण त्यांना आम्रसरी म्हणतो. तो मोस्टली कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात असतो. मग त्यानंतर हिवाळ्याची स्थिती बघितली तर हिवाळ्याचा तडाखा जास्त करून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात असतो. हिवाळा हा ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून मिळत असतो. कोकणात 2 ते 3 सेंटीमीटरपर्यंत पडतो. हो, आणि अजून एक कन्सेप्ट राहिली, ती म्हणजेच डॉक्टर वारे. डॉक्टर वारे दुसरे काही नसून कोकण किनारपट्टी समुद्राच्या सानिध्यामुळे खारे वारे व मलतई वारे असतात, यांचा फायदा होतो तिथलं टेम्परेचर इक्वल करण्यासाठी, म्हणून त्यांना डॉक्टर वारे म्हणतात. म्हणजेच कोकणातलं टेम्परेचर जे असतं ते इक्वल ठेवण्यासाठी जे वारे हेल्प करतात त्यांना डॉक्टर वारे म्हणतात. मग ते वारे कोणते, तर खारे आणि मलतई वारे. ओके. त्यानंतर आपण बघूयात पावसाविषयी, म्हणजेच पर्जन्य. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात
या ठिकाणी पडतो. त्यालाच महाराष्ट्राचे चेरापुंजी संबोधले जाते. सर्वाधिक पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा पडतो. महाराष्ट्रात आंबेसरी दक्षिण महाराष्ट्र व कोकणात पडते. एप्रिल, मे, जून या महिन्यात विदर्भात धुळीचे वादळे येतात. सर्वाधिक तापमान कक्षा उन्हाळ्यात नागपूरची असते. त्यानंतर महाराष्ट्रातील विदर्भात नैऋत्य मान्सूनपासून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो. आता आपण पावसाचे 3 प्रकार बघूयात. त्यात पहिला येतो तो म्हणजेच आरोह, त्यालाच अभिसरण पाऊसही म्हणतात. विषुववृत्तीय या भागात असा पाऊस रोज दुपारनंतर पडतो. या पावसात विजांचा चमचमाट, ढगांचा गडगडाट होतो. यात निश्चितता असते. ज्या भागात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात व क्षितिज समांतर दिशेत फारशी होत नाही, अशा प्रदेशात हा पाऊस येत असतो. त्यानंतर पुढचा प्रकार तो म्हणजेच प्रतिरोध पर्जन्याचा. पर्वत शिखरांना अडवून ज्या दिशेने वारे पर्वताला अनुसरून वरवर जातात त्या उतारावर जास्त पडतो, तर पर्वत ओलांडल्यावरती कमी पाऊस होतो. बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने हवेची बाष्पधारण शक्ती वाढल्याने पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. जगात सर्वाधिक याच प्रकारचा पाऊस पडत असतो, तो म्हणजे प्रतिरोध. त्यानंतर तिसरा प्रकार तो म्हणजे आवर्त पर्जन्य. त्यात समशीतोष्ण पट्ट्यात असा पाऊस सर्वाधिक असतो, तो वादळी स्वरूपाचा पाऊस असतो. मग आता आपण पावसाचे वितरण बघूयात. नैऋत्य मान्सून काळात व वार्षिक पावसाचे वितरण नेमके कसे आहे. त्यात नैऋत्य मान्सून काळात सर्वाधिक पाऊस आंबोली, त्यानंतर महाबळेश्वर, त्यानंतर गगनबावळा आणि मग माथेरान रायगडचं, भिरा रायगड, त्यानंतर खंडाळा आणि लोणावळा येथे पडलेला आहे. आंबोली म्हटलं तर 707 सेंटीमीटर आणि लोणावळा म्हटलं तर 434 सेंटीमीटर आहे. त्यानंतर नैऋत्य मान्सून काळात वार्षिक सर्वात कमी पावसाची नोंद पुसेसावळी सातारा, त्यानंतर म्हसवड, त्यानंतर सोमठाणे नाशिकचं, त्यानंतर जेजुरी पुण्याचं आणि त्यानंतर कोळेगाव नाशिकचं येथे पडला आहे. नैऋत्य मान्सून काळात सर्वात जास्त दिवस व सर्वात कमी दिवस पाऊस. त्यात सर्वात जास्त दिवस पाऊस गगनबावळा 104 दिवस, त्यानंतर महाबळेश्वर 102 दिवस, त्यानंतर माथेरान भिरा 98 दिवस, त्यानंतर आंबोली 97 दिवस पडला आहे. त्यानंतर सर्वात कमी पाऊस म्हसवड 19 दिवस, त्यानंतर जेजुरी, फलटण, दौंड 22 दिवस, त्यानंतर सोमठाणे, कोळेगाव, माळ 24 दिवस पडला आहे. आणि वार्षिक पर्जन्य बघितलं तर सर्वाधिक आंबोलीला म्हणजे 445 सेंटीमीटर, त्यानंतर महाबळेश्वर 589 सेंटीमीटर, त्यानंतर गगनबावळा, त्यानंतर माथेरान, त्यानंतर भिरा, त्यानंतर खंडाळा आणि मग लोणावळा 450 सेंटीमीटर पाऊस पडला आहे. त्यानंतर सर्वात कमी पाऊस तो पुसेसावळी सातारा 38.75 सेंटीमीटर, त्यानंतर सोमठाणे नाशिक, त्यानंतर कोळेगाव माळ नाशिक, त्यानंतर संगमनेर अहमदनगर 46.78 सेंटीमीटर. त्यानंतर वार्षिक सर्वाधिक पावसाचे दिवस आंबोलीला 125 तर गगनबावळाला 122. त्यानंतर सर्वात कमी दिवस सोमठाणे, कोळेगाव, माळ, जेजुरी, फलटण, संगमनेर प्रत्येकी 30 दिवस. आता एक PYQ आलेला होता, तर त्यात वार्षिक पर्जन्य विचारलेले होते, तर कोठे किती असते. तर त्यात कोकणात 287 सेंटीमीटर असते, मध्य महाराष्ट्र म्हणजेच सांगली तेथे 92 सेंटीमीटर, मराठवाड्यात 77 सेंटीमीटर म्हणजेच लातूर, नांदेड, औरंगाबाद आणि विदर्भात 100 सेंटीमीटर म्हणजेच नागपूर, भंडारा, गोंदिया येथे असते. त्यानंतर पावसाचे आपण वितरण बघितले तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोकण, त्यानंतर विदर्भ, त्यानंतर मध्य महाराष्ट्र म्हणजेच खानदेश आणि मराठवाड्यात पडतो. कोकणाचाच विचार केलास तर उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणात अधिक पाऊस पडतो. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पावसाचे प्रमाण कमी होत जाते. मावळ प्रांताचा विचार केला तर म्हणजे सह्याद्री उतारणीचा तर पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होत जाते. विदर्भाचं बघितलं तर पश्चिम विदर्भाकडून पूर्व विदर्भाकडे गेल्यास पावसाचे प्रमाण वाढत जाते. वर्धा, वैनगंगा नदी खोऱ्यात मान्सून पाऊस पडतो. सर्वाधिक पाऊस आंबोली, महाबळेश्वर, गगनबावळा, माथेरान, भिरा, खंडाळा, लोणावळा येथे पडतो. वारंवार मी यासाठी सांगते तर त्यावरती PYQ हमखास विचारला गेलेला आहे आणि कदाचित MCQ येऊ शकतो पुढच्या परीक्षेत. त्यानंतर पुढची कन्सेप्ट येते ती म्हणजे पर्जन्य छायेची. भूप्रदेशावर मान्सून वाऱ्यामधील बाष्प येण्याऐवजी त्याची बाष्पधारण शक्ती वाढतच जाते. त्यामुळे महाराष्ट्र पठारावर पावसाचे प्रमाण झपाट्याने कमी होते आणि पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. या प्रदेशात वाई, पुणे, सटाणा यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात 75 सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था करण्यात यायला हवी. अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो पर्जन्य छायेच्या प्रदेशात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र. राज्यात सर्वाधिक पाऊस हा जुलै महिन्यात पडतो आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात. राज्यात पावसाचं प्रमाण 60 सेंटीमीटर ते 600 सेंटीमीटर एवढे असते. सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
महाराष्ट्रात विदर्भात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो. महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्यापैकी नैऋत्य मान्सूनमुळे 85% पाऊस पडत असतो. महाराष्ट्रातील पाऊस हा अनियमित आणि अनिश्चित स्वरूपाचा असतो. महाराष्ट्रात पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यान ऑक्टोबर हा संक्रमणाचा महिना आहे, ज्याला विश्वामित्राचा उन्हाळा म्हणून ओळखण्यात येते. तर हे आपण काही बघितलं पावसाविषयी. त्यानंतर आपल्याला अजून काही एक्स्ट्रा माहिती म्हणून जाणून घ्यावं लागेल. तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्र राज्याचे 4 हवामान उपविभाग केले आहेत. तर त्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ यांचा समावेश होतो. मग त्यानंतर येतात महाराष्ट्राचे सर्वसाधारण हवामान विभाग. तर त्यात सगळ्यात आधी उष्ण व दमट हवामान असलेला विभाग तो म्हणजेच कोकण. या हवामान विभागात कोकणातील सर्व जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकणाचे हवामान उष्ण समदमट असून समुद्र किनाऱ्याचा परिणाम म्हणून दैनिक तापमान कक्षा कमी असते. कोकणात प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. डोंगराळ भागात जांभी मृदा व दाट झाडी आढळते. कोकणात दिवसा समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहतात, तर रात्री जमिनीकडून समुद्राकडे मलतई वारे वाहतात. त्यानंतर पुढचा विभाग येतो तो म्हणजेच अतिवृष्टीचा पर्वतीय हवामान प्रदेश म्हणजेच सह्याद्री. कोकण व पठारी प्रदेश यांच्या दरम्यान उत्तर ते दक्षिण सह्याद्रीचा स्वतंत्र हवामान विभाग आहे. सह्याद्रीची समुद्रसपाटीपासूनची उंची 700 ते 1500 मीटर असल्यामुळे तापमान कमी असते. या विभागात उन्हाळ्यातील हवामान थंड व आल्हाददायक असते, मात्र हवेचे तापमान हिवाळ्यात फार कमी असल्याने थंडी जास्त वाजते. हा विभाग महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचा आहे. याचेही 2 सबटाईप असतात. त्यात एक येतं उत्तरेकडील सातपुडा प्रकारचे हवामान. त्यात सातपुडा, गाविलगड, तोरणमाळ व अस्तंबा डोंगरांचा समावेश होतो. तापमान मध्यम स्वरूपाचे असून पावसाचे प्रमाण 175 सेंटीमीटर असते. त्यानंतर दुसरा प्रकार येतो तो म्हणजेच घाटमाथ्यालगतचा मावळ. तर तिथे उन्हाळ्यात आल्हाददायक असून तापमान कक्षा जास्त असते व पावसाचे प्रमाण 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते. त्यानंतर पुढचा विभाग येतो तो म्हणजे कोरडे हवामानाचा. देश किंवा पठार. सह्याद्रीच्या पूर्वेकडील विस्तृत पठारी प्रदेशास देश असेही म्हणतात, ज्यात गोदावरी, भीमा, कृष्णा खोऱ्यांचा समावेश होतो. पठारावरील कोरडे हवामानाच्या विभागात अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद यांचा काही भाग येतो. पठारावर हवामान विषम व कोरडे असून उन्हाळ्यातील हिवाळ्यातील तापमानात जास्त फरक आढळतो. पठारावर हवामान विषम व कोरडे असून उन्हाळ्यातील हिवाळ्यातील तापमानात जास्त फरक आढळतो. पठारावर 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस पडतो. पठारावर उन्हाळे उबदार उष्ण असतात, तर हिवाळे थंड आणि कोरडे असतात. त्यानंतर पुढचा विभाग येतो तो म्हणजे तापी खोऱ्यातील संक्रमण हवामान विभाग म्हणजेच खानदेश. यात धुळे, नंदुरबार, जळगाव यांचा समावेश होतो. तापी खोरे समुद्रापासून दूर असल्याने येथील हवामान विषम स्वरूपाचे आहे. तापी खोऱ्यातील हवामान कोकण विभाग व पठारी विभाग यांच्यामधील संक्रमण स्वरूपाचे आहे. तापी खोऱ्यात उन्हाळे अतिउष्ण व कडक असतात, तर हिवाळे खूपच थंड असतात. वार्षिक पर्जन्य बघितलं ऑन ॲन एव्हरेज 90 to 100 सेंटीमीटर असते. त्यानंतर पुढचा विभाग म्हणजेच पश्चिम विदर्भाचा कोरडे हवामानाचा विभाग म्हणजेच वऱ्हाड. या विभागात पूर्णा खोऱ्याचा म्हणजेच पश्चिम विदर्भाचा समावेश होतो. या विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा यांचा समावेश होतो. या विभागात उन्हाळे उष्ण व हिवाळे थंड असून हवामान कोरडे असते. तर इथं पावसाचे ऑन ॲन एव्हरेज 70 to 100 सेंटीमीटर प्रमाण असते. त्यानंतर शेवटचा विभाग येतो तो म्हणजेच पूर्व विदर्भाचा. तिथे मध्यम व जास्त पावसाचा विभाग असतो. झाडी येथे. या विभागात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यांचा समावेश होतो. हा विभाग समुद्रापासून दूर असल्यामुळे हवामान विषम स्वरूपाचे असते. या विभागात चंद्रपूरला सर्वाधिक टेम्परेचर असते. या विभागात नैऋत्य मोसमी वाऱ्याचा अरबी समुद्रावरील शाखेप्रमाणेच बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या शाखेमुळे सुद्धा पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण 150 सेंटीमीटर असते. या विभागात दाट जंगले असून उन्हाळ्यात व ऑक्टोबर महिन्यात तापमान जास्त असते. तर हे सगळं झालं महाराष्ट्राच्या हवामानाविषयी. आता महाराष्ट्राविषयी अजून काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.